अवैध रेत उत्खनन पर लगाम कसने और पर्यावरण संरक्षण की दिशा में एक बड़ा कदम उठाते हुए राज्य सरकार ने नागपुर जिले में नई एम सैंड कृत्रिम रेत नीति लागू कर दी है। इस नीति के तहत अब आम जनता और निर्माण कार्यों के लिए एम सैंड मात्र 200 रुपये प्रति ब्रास की दर में उपलब्ध होगी। यह घोषणा नागपुर के पालक मंत्री चंद्रशेखर बावनकुळे ने बैठक के बाद दी। नदीतली वाळू आहे, नाल्यातली वाळू आहे, याचा वापर कमी करून कृत्रिम वाळू एम सैंड जी आपण तयार करतो आहे, या कृत्रिम वाळू करता जे आपण शासनाने पॉलिसी केली आहे की जेवढे क्रेशर्स या कृत्रिम वाळू करता लागतील तेवढे क्रेशर्स राज्यामध्ये देण्याचा निर्णय आम्ही केला आहे। प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याने किमान 50 ते 100 क्रेशर्स एम सैंडचे प्रमोट करावे आणि या सर्व नवीन आणि जुन्या क्रेशरला इंडस्ट्रियल पॉलिसीचा बेनिफिट द्यावे, महसुली अधिनियमात आम्ही काही सूट दिली आहे ती बेनिफिट द्यावे। आणि आता याच्यामध्ये महत्त्वाचं असं आहे, जे कृत्रिम वाळू तयार होणार आहे त्याला जी रॉयल्टी लागणार आहे, स्वामित्व लागणार आहे, त्याला फक्त 200 रुपये लागणार आहे, 200 रुपये ब्रास। आणि नैसर्गिक वाळू जी आहे, रेतीची वाळू जी आपली नदीतली वाळू आहे, तिला 600 रुपये ब्रास लागतात। 400 रुपयाची सूट आम्ही दिली आहे।